पण मला एक दुसरं सांगा, ज्याला झटपट करू दे खटपट सिनेमा आला, म्हणजे श्रीराम गोजमगुंडे, सरला येवलेकर आणि शलाका, आणि त्याचे म्हणजे तो पहिला सेन्सॉरमध्ये गाजला. हं, मग ती पावसातल्या गाण्यांमुळे गाजला. हं. आणि मग असं झालं, की अरे हा पिक्चर काहीतरी एक वेगळं चंड सिनेमा आहे. म्हणजे जी दादा कोंडकेंचं जे कल्चर ते त्यावेळेला होतं द्विअर्थी मिनिंगचं, हं, हं. त्या पॅटर्नमधला हा सिनेमा आहे. ग्रामीण बाज असलेला असा कुठलातरी असा एक विनोद, पण तो थोडासा असा मोकळा-ढाकळा विनोद. हे जे सगळं वातावरण होतं त्याबद्दल काय? ते ना लातूरला शूटिंग झालं होतं तिचं. अच्छा. हां. लातूरला. माझे सीन एवढे काही ग्लॅमरस वगैरे नव्हते. मला वाटतं सरला बरोबर होतं हो, तिचं त्याचं काम. हो, त्यांच्या ते होतं. हो. माझ्याबरोबर तर नव्हतं. हां. मग ते गाणं होतं ते मला खूप मुश्किल पडली होती. हां, म्हणजे ते उन्हातान्हात हां, पाय भाजून भिजून मी ते गाणं केलं होतं. आता हां. मध्ये लागला होता मला वाटतं ते गाणं पण हो. बघितलं मी. हां. पण केलं होतं. पण त्या सिनेमाबद्दल जी कॉन्ट्रोव्हर्सी झाली बरीचशी. कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे काहीतरी ॲडव्हर्टाइजमेंट मला वाटतं ते फोटो एक काहीतरी होता. राइट? बरोबर आहे. हां. येस. तर अशोक शेवडेंनी मला विचारलं, "शेला का? कोणाचा फोटो आहे?" तो मागून होता काहीतरी. मागचा होता ना? पाठमोराचा फोटो होता. पाठमोरा होता. बॅक साइड होती. पाठमोरा. हां, तर ते लोकांना शलाकाचा आहे का सरला येवलेकरचा आहे, हां, असं बरचसं असायचं. हां, हां. मी फक्त अशोक सर ते शेवडे. शेवडेंना सांगितलं, की "मी असताना अशोक शेवडे मी पुढून दिला असता. असा मागून नसता दिला." कारण लोकं मला जर नीतू सिंग बोलतायत, तर मी हां, पुढून दिला असता. आता हां. नीतू सिंग माहिती आहे ना, ती पुढूनच छान दिसेल ना. हो, हो, मग? हो. मग आणखीन काय बोलायला नको ना नाही, तुम्हाला? नाही. समजलं ना? हां. हां. ह्या पनचा तुम्हाला करिअरमध्ये आणखीन फायदा झाला असता ना पण. मग ते असं आहे. म्हणजे एवढी मी बोल्ड होते आणि बहुतेक आहे म्हणा तशी काय एवढे काय बोल्ड होते ना, म्हणजे त्याला मी हां. एवढा आन्सर देऊ शकले. हो. मी मागून नसता दिला, मी पुढून दिला असता. "छला का तुझा आहे का? तुझा आहे का? मला फोटो." ते कोण सगळेजण बहुतेक ते हे व्हायचं. म्हटलं नीतू सिंग बोलतात लोकं मला, तर मी पुढून दिला असता. हां. पण तुम्ही बोल्ड होत्या. पण बोल्ड असण्याने लोक जवळ यायचे की लांब जायचे? मॅनेजेबल होते. असे काही दूर गेलेले वाटले नाही मला. हां, दूर नव्हते जात, पण म्हणजे थोडं लिमिटमध्ये राहत असतील मग काहीतरी, हां. ना? कारण तुम्ही कधी फटकावलं सांगता येत नाही. हां, जरा ते तर आहे. बरोबर आहे ना. म्हणजे कारण असंच. त्यावेळच्याच होत्याच ना, ते नयनतारा वगैरे माहिती आहे ना, सगळ्या हो. फटफट, पटपट बोलायलाच लागते ना. हां. मग ते थोडंसं आलं होतं काहीतरी आमच्याकडे. पण तुम्हाला नंतरच्या काळात कोणी ऑफर नाही केली? तुम्ही बाजूला झाल्यात, की आता मला काम नाही करायचंय. मग कोणी ऑफर नाही केली? नाही मी 84ला तर माझ्याकडे 4 पिक्चर्स होते. ते मी त्यांचे पैसे परत पाठवले होते. नावं सांगणार? नाव नाही मला आता ते रिलीज झाले, नाही झाले मला नंतर माहिती मी सोडून म्हणजे साफ बंद. हां. चॅप्टर बंद. मी तर न्यूजपेपर पण नव्हता लावला 2-3 वर्ष लग्न झाल्यावर. का? कळू नये हे. नको ते परत आठवणी-बिठवणी थोडंसं परत इमोशनली परत बॅक जायचं नाही आता. जाऊ दे ना, हां, बंद. चॅप्टर बंद. हां. बंद केला होता. त्याच्यामुळे काय नाही पण इंडस्ट्रीकडनं कॉल आला असेल ना, की चांगला रोल आहे. नाही त्याच्यानंतर नाही. आता लोकं बोलतायत परत या, परत या. म्हटलं जरा चांगलं काय असेल तर येऊ. नाही मिळालं तर हे जे बोलवतात ना तसं ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून हे करायला काय गिफ्ट द्या, हे द्या. असं करतात तर ते बरं वाटते. पण चांगला रोल म्हणजे तुमची व्याख्या काय? चांगला रोल म्हणजे मी लोकांना वाटलं पाहिजे बाबा काहीतरी दिसली तर पाहिजे थोडा वेळ. नुसती त्या आईचं हे करून काहीतरी आई चहा देते, पाणी देते, जेवण देते मुलीला. तसं नको ना.